मी 3 दिवस आणखीन मुदत वाढवून द्यायला तयार आहे. 24 डिसेंबरपर्यंत होत नसेल तर तुम्ही 29 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या. विशेष अधिवेशन बोलवण्याचा घाट घालू नका. आज अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनात कायदा पारित करा. मात्र 24 डिसेंबर नंतर आम्ही ऐकणार नाही. आंदोलनाची पुढची दिशा ठरेल. तुम्ही जनगणना करा किंवा मग टक्केवारी वाढवा, मात्र मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या. छगन भुजबळांना टक्केवारीचा हिशोब कळत नाही. ते कामातून गेलेले आहेत. केलेला आहे RSS नाही ते काय माहीत नाही मला, पण आम्हाला एवढंच माहिती आहे की मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घ्या, जनगणना करा, तिकडे टक्केवारी वाढा, तुम्हाला काय करायचं करा. मराठा ओबीसी आरक्षणात आहे, मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घ्या. तुम्ही जर म्हणताय की 6 कोटी जर मराठा असतील तर ही संख्या जी आहे ती राज्याची 50%वर जाते, तर मग त्याचे टक्केवारी जर काढली तर 150%वर जाते. म्हणून जात निहाय जनगणना जी आहे ती व्हायला पाहिजे अशी मागणी जी आहे ती छगन भुजबळ करतायत. त्याला काय कळत आहे त्याच्यावर नाही उत्तर देत मी. येडपट कुंकडचं सगळ्या दुनियाचा कळानं नवळानं काही काय हिशोब लावत आहे कुंकड बी. 150% झाले. आता झोपला का, आताशी जागा झाला का. 150% होती कशी. तो हिशोब आहे ती जमतो का मग. तो हिशोब कसा आहे माहीत नाही का. तो म्हणतो मी आम्ही 60% आहेत. 30% आरक्षण कशाच्या आधारावर दिलं असं विचारलं की तो म्हणतो आम्ही 60% आहेत. मोजा बरं मग आपणच मोजू आता. 60% ओबीसी, SC ST 20%, किती झाले. 80%, 34% मराठा, किती झाले. 150% लोकसंख्या असते का. कुंकडं भरलं तर तू एकटाच तेवढं म्हणल्यावर बाकीचं कुठं सोडितो. मुस्लिम बांधव, जैन बांधव, मारोडी बांधव, ब्राह्मण बांधव. तो तुझल्या हिशोबाला शान आहे, दुसऱ्याला काहीच कळत नाही. जाऊ दे, ते कामातून गेलेले, त्याचं नका विचारत होतं. जाऊ दे. दादा मला सांगा की आता जी आहे ती अंतिम मुदत 24 तारीख जी आहे ती संपत आलेली आहे. असं वाटतं का तुम्हाला 24 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी शक्य म्हणून आरक्षण मिळेल म्हणून. काय शक्य आहे म्हणून त्यांच्या तज्ज्ञानं वेळ घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं 2-2 प्रतिनिधी मंत्री महोदय पाठवले होते. त्यांच्यासोबत त्यांनी तज्ज्ञसुद्धा आणले होते, ज्यांना कायद्याचं पूर्ण अभ्यास आहे आणि कायद्याच्या चौकटीत कसं बसतं हे सुद्धा तज्ज्ञ त्यांनी आणले होते. आयोगाचे अध्यक्षसुद्धा आणले होते. यापेक्षा दुसरं कोणी असू शकत नाही राज्यात. त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ घेतलेला आहे की याच्यात होतं आहे, करता येतं आहे. फक्त 24 डिसेंबरपर्यंत 2 महिन्याचा वेळ दिला. आता काय आवश्यकता नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची. तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ करा. हेच 29 ऑगस्टपर्यंत 29 डिसेंबरपर्यंत वाढवा. काय अडचण नाही आहे. तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका. आता आम्ही नाही ऐकणार. मग आम्हाला नाईलाजानं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार आहे. तुम्ही याचीच वाढवा. विशेष अधिवेशन बोलवण्याची आवश्यकताच काय. म्हणजे अजून तुम्ही हो, याचीच मुदत वाढवा तुम्ही. किती दिवस द्याल? आम्ही 1 दिवसही देत नाहीत, पण तुम्ही याचे 24 डिसेंबरपर्यंत तुम्हाला बनवायचं आहे तर तुमचं अधिवेशन 22ला का 19ला संपत आहे माहीत नाही आहे. त्याची तारीख तुमच्या तारखेचं तुमच्यापाशीच गोळ आहे. त्यामुळं तुम्ही 24 डिसेंबरला आम्हाला देत आहे तर तुम्ही ते आणखीन 1-2 दिवस जास्त वाढवा. 28-29पर्यंत ठेवा. पण तुम्ही ते या 24च्या आतच करा. विशेष अधिवेशन बोलण्याचा घाट घालू नका विनाकारण. रात्रीच्या वेळेला मुख्यमंत्री आणि छगन भुजबळांमध्ये एक बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना समज दिली असेल, तसं काही वाटत नाही. कारण आज पुन्हा ते TV वरती तुमच्यावर टीका करताना दिसत होते. चर्चा झाली रात्री झालेली त्याच्याशी चर्चा मला नाही माहीत. त्याच्यानंतर आज बरळलं का सकाळी परत. महाजन साहेबाला मी कालच सांगितलेलं, गिरीश महाजन साहेब त्याला गोळ्या आणा तुमच्या खिशात असल्या 2-3 द्या त्याला. ते जाईन कामातून. मथर झालेलं आहे, त्याला गोळ्या द्या तुम्ही अशात. ते चालायचं टकोऱ्यावर. ते बरळलंच का परत. म्हणजे महाजन साहेबासुद्धा मोजीत नाही बाबा म्हणायचं. तो समज दिलेली असून त्यांनी सांगितलं होतं मला आम्ही समज दिली म्हणून. म्हणजे ते सरकारला मोजीत नाही म्हणायचं थोडक्यात. म्हणजे त्यांचंच खातो, त्यांच्याकडूनच मोठा झाला, त्यांच्यावरच आता उलट्या टांगड्या करायला लागला. त्याची सवयच आहे पहिल्यापासून ती. मराठ्यांनी मोठं केलं, आता मराठ्यांच्या विरोधात गरळ वाकायला लागला. गोरगरीब ओबीसी बांधवांनी मोठं केलं, त्यातल्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाही. धनगर बांधवांनी मोठं केलं, त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीची भूमिका स्पष्ट करत नाही. त्यालाच तो वापर करायचा. पण आता सामान्य धनगर बांधव, सामान्य वंजारी बांधव आणि सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला ओळखलेलं आहे की हा राजकारणी माणूस ह्यो राजकीय फायद्यासाठी आपल्या गोरगरिबाचा वापर करतो. हे सामान्याच्या पक्का आता लक्षात आलेलं आहे. कारण तो भूमिका स्पष्ट करून त्याच्या केशी मागं घेण्यासाठी दाटून तो हे असे आंदोलनाची भूमिकेत उतरलेला आहे. पण तो राजकीय माणूस हे सामान्य ओबीसी बांधवांना ओळखलेलं आहे त्याला. आणि ते त्याचा आता फायदा होऊ देणार नाहीत. कारण त्याचा फायदा होऊन देऊन स्वतःच्या लेकराचं ते वाटोळं करून घ्यायला तयार नाहीत. दादा मला सांगा की आज विधिमंडळामध्ये मराठा आणि धनगर दोन्ही आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला या चर्चेतून काय अपेक्षित आहे. कारण काल शिंदे समितीनं दुसरा आणि अंतिम अहवाल जो आहे तो सरकारला सुपूर्द केलेला आहे.
सरकारनं या दुसरा अहवाल येण्यासाठीच आपल्याकडून वेळ घेतलेला होता की 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या. तुमच्या मागणीप्रमाणे जर करायचं असलं आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं तर 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्यावा लागेल. मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान करून त्यांना 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिली. काल त्यांनी अहवाल स्वीकारला आहे. आज पटलावर मांडून त्यावर चर्चा करणार आहेत अशी माहिती पण आहे. त्यांनी चर्चा करावी, हरकत नाही, परंतु 24 डिसेंबरच्या आत कायदा पारित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आज विधानमंडळात चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि मुख्यमंत्री साहेब 100% त्याच हिशोबानं चर्चा करून मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत कसं राज्यभर आरक्षण देता येईल, त्या नोंदीचा आधार घेऊन कसा कायदा पारित करता येईल त्यावेळेस चर्चा 100% करतील ही मराठ्यांना खात्री. महिनाभराच्या आत विशेष अधिवेशन मराठा आरक्षणावर बोलवण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची माहिती मिळाली. नाही, काय गरज नाही अधिवेशन बोलवण्याची. आणि तसं त्यांनी तो मध्ये काढण्याची काही आवश्यकतासुद्धा नाही. कारण 24 डिसेंबरपर्यंत त्यांनी नोंदी त्यांना हव्या होत्या. आता नोंदी मिळाल्यात आणि नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित करायचा होता, तर नोंदी पण मिळाल्यात आणि कायदा पारित करायला अधिवेशन पण सुरू आहे. म्हणजे सेपरेट त्यांना विधानसभा बोलवण्याची आवश्यकता नाही. त्यांनी कायदेमंडळ त्यांच्या जवळ येतात आणि या अधिवेशनातच ते कायदा पारित करू शकतात. कारण आता विशेष अधिवेशन नसलं काही बोलवायची काही आवश्यकताच नाही आहे ना. अहवाल आला आहे, नोंदी मिळाल्यात शासकीय, मराठा आणि कुणबी एक ते सिद्ध झालं आहे. मग आता कशासाठी विशेष अधिवेशन बोलायचं? आणि असं त्यांनी करू पण नाही. कारण मराठा समाजाची नाराजी अंगावर घेण्याची त्यांना काही आता आवश्यकता नाही आणि त्यांनी घेऊ पण नाही. कारण आम्ही किती वेळेस ऐकायचं, आम्हाला पण काहीतरी मर्यादा आहेत ना. आम्ही किती दिवस तुमच्या मग शब्दालाच मान देत राहायचं आहे. मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे. आता 24 डिसेंबरच्या आतच त्यांनी आरक्षण मराठ्यांना द्यावं. नसता नावेला जाणं आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावी लागणार.